आता या पृथ्वी तलावावर आपल्यासारखं आहे का कुणी मला सांगा बरं, म्हणजे मला तरी तसल्ली भेटल की आपण एकटेच नाहीये, असे आपल्यासारखे आणखी पण काही नमुने आहेत. आजकालच्या या स्वार्थी दुनियेमध्ये आपलाच माइंडसेट असा कसा राहिलाय याचा मला तर प्रश्नच पडत असतो. आता हे कुत्र्याचं पिल्लू सकाळी आलेलं होतं बरं का, आणि त्याला बाबांनी नेऊन सोडलं होतं खूप लांब. पण पूर्ण दिवसभर मला काय घरात चैन आलं नाही. बिचाऱ्याला भूक लागलेली असल आणि त्याला मी काही खायला दिलं नाही. एवढ्याशा गोष्टीवरून मला तर असं वाटत होतं मी काहीतरी मोठं पापच केलंय की काय. आता हे पिल्लू आहे ना पुन्हा संध्याकाळच्या टायमिंगला घरी आलं बरं का. आता म्हटलं रात्रीचं याला घेईल वाघ खाऊ. मग काय घेतलं बाबा त्याला पण गेटच्या आतमध्ये आणि त्याला जेव वगैरे घातलं. तेव्हाशी कुठं जीवात जीव आला माझ्या. आता प्रॅक्टिकली विचार करणाऱ्या माणसांना या गोष्टीचं काही वाटत नाही बरं का. आपला जीव एवढा कसा कच्चा राहिलाय तेच मला काही कळत नाही. आता इकडं आपल्या घरापुढं आहे ना खूप सारे फुलांचे झाडं आहेत बरं का. दाखवील मी तुम्हाला एक दिवस. तसे मला काय डोक्याला फुलं लावायला आवडत नाही बरं का, पण आज कितीतरी दिवसातून मी एक फुल तोडलेलं होतं. काय करायचं तरी ते फुल तोडून. झाडाला तर आहे ना 2-3 दिवस फुलं आहे तशीच राहतात आणि सुगंध पण खूप येतो त्यांचा. तेच फुल जर झाडापासून बाजूला केलं ना 1 तासामध्ये मुरझून जातं.